आता आज ही जी समस्या मांडत आहात, नेमकं आज या ठिकाणी तुम्ही जे आम्हाला बोलवलं, काय मुद्दा आहे? नमस्कार. मंचरमधील आज ज्या काही नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका उभ्या टाकलेल्या आहेत, त्या अनुषंगाने आज मला मंचरमधील एक सुदृढ नागरिक या नात्याने मंचरमधील ज्या काही समस्या आज मला जनतेसमोर मांडायच्या आहेत. खऱ्या अर्थाने मंचरमध्ये विकासाच्या नावावरती आज जे काही मंचर शहरातील सर्वच पक्षातील ज्या लोकांनी मंचरच्या विकासाच्या बाबतीमध्ये ज्या काही अफवा उठवलेल्या असतील किंवा विकासाच्या नावाचं जे काही गाजर जनतेला दाखवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, त्याच्यातील काही सत्यता काही गोष्टी मी आज मंचरच्या जनतेसमोर मला मांडण्याचा मी आज एक छोटासा एक प्रयत्न करत आहे. आज आपण गुजराती हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी आज पाहू शकताय की मध्यंतरी एक मी बाईट दिली होती की मंचर गुजराती हॉस्पिटल समोर नॅशनल हायवे जो आपला जुना पुणा नाशिक रोड आहे, ह्या महामार्गावरती मागील 2 ते 3 महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साठून त्या ठिकाणी अपघात झाले होते. त्या संदर्भामध्ये बरोबर की वारंवार पत्रव्यवहार करून नगरपंचायतीला असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटीला देखील मी स्वतः कॉल करून ह्या समस्येच्या बाबतीमध्ये मी कळवलं होतं. त्यानंतर काही माझे पत्रकार मित्र आहेत, त्यांनी देखील त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी ह्या रोडवरचे हे खड्डे हे बुजून घेण्यात आले होते. त्या खड्ड्यामध्ये आत्तापर्यंत 6 ते 7 छोटे मोठे अपघात होऊन काहींचे पायाचे काही दुखापती झालेल्या आहेत, काहींच्या डोक्याला मार लागलेला आहेत, अशा काही प्रमाणामधील दुर्घटना देखील या ठिकाणी घडलेल्या आहेत. परंतु आज मंचरमध्ये काही जे उमेदवार आहेत या विकासाच्या नावावरती याचं एक राजकारण केलं जातं आहे की ठीक आहे, माननीय नामदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला होता. एक मध्यंतरी आत्ता मी एक बाईट पाहिली की साळी हॉस्पिटल ते खर्डी नाल्यापर्यंत जी काही गटार लाईन योजना आहे, रेन वॉटर हे नाव तिला दिलेलं आहे, गोंडस नाव तिला दिलेलं आहे, परंतु प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्या योजनेला 7 कोटी टाकण्यात आलेत असं बोललं जातं. परंतु आज जर प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहिलं आहे तर त्यावेळेस मला हाच एक प्रश्न पडतो आहे, ती 7 कोटीची गटार योजना गेली तरी नक्की कुठे? मंचर शहराचा विकास होतोय. आज मंचर शहराचा विकास होत असताना देखील त्याच्या मागे आपल्याला विकास दिसतोय, परंतु त्या विकास करणारे जे काही ठेकेदार असतील, बरोबर आहे, हा नक्की त्यांचाच विकास होतोय का? हा देखील सर्वसामान्य जनतेला एक मोठा प्रश्न पडलेला आहे. मला एकच मंचरमधील सर्व सुदनीय मतदार बंधू आणि भगिनींना मला एकच सांगायचं, एकच कळकळीची एक विनंती आहे की आपल्या भागातील, आपल्या प्रभागातील, आपल्या वार्डातील आपल्याला सुदनीय असा नगरसेवक, नगरसेविका आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि आज आपण पाहिलेलं आहे की नगराध्यक्षपद हे महिलांकडे आलेलं आहे. आज एक सांगू इच्छितो, आज नगराध्यक्षपद हे छोटं नाही आहे. एक नगरपंचायत हे राज महिलांकडे आलेलं आहे. मला एकच जनतेला एक आव्हान करायचं आहे की या ठिकाणी जे नगरपंचायत जे राज चालणार एक महिला सक्षम माझी भगिनी असेल, तिला माझी एकच कळकळीची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपले जे काही पतिराज असतील, खूप साऱ्या पक्षातनं आज आपण पाहतो वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे राजकीय काम करणारी लोक, पदाधिकारी, त्यांच्या सुवज्ञ पत्नी असतील, या त्या नगराध्यक्ष पदावरती विराजमान होणार आहेत. परंतु जे काही मंचरच्या विकासाच्या बाबतीमध्ये इतर कोणीही त्यांना त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नये. बरोबर, हे नगराध्यक्ष हे पद हे खूप मोठं पद आहे. जे काही निर्णय घ्यायचे त्या पदावरती सक्षम असाच उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. आणि ही सगळी जबाबदारी आज आपल्याला आपल्या मंचर शहरातील विकासाचा जो मोठा गोलबाला जो चालू आहे, हा प्रत्यक्षातच आपल्याला जो उतरायचा असेल तर सक्षम नेतृत्वाला आपल्याला निवडून द्यायची आज ना गरज आहे. माझं एकच म्हणणं आहे की मंचरचा विकास हा झालाच पाहिजे, परंतु तो योग्य व्यक्तीच्या हातामध्ये नगरपंचायत नक्की दिली, नगरसेवकांच्या हातामध्ये नगरपंचायत दिली तर मंचरचा विकास
झाल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच त्या ठिकाणी सांगायचे आणि थांबायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत अनेक समस्या बस स्थानकाच्या असतील, मुलांना एस टी भेटत नसतील किंवा बस स्थानकाची जी काही पूर्णपणे जी काय खराब झाली